राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी अजूनही आपली दादागिरी चालते हे राष्ट्रवादी अधिवेशनाच्या समारोपातील भाषणातून दाखवून दिले। आरोप करणाऱ्यांना मी थेट अंगावरच घेतो, पाठीत वार करत नाही। मी कोणाच्या बापाला घाबरत नाही। पदाचा गैरवापर केल्यास घरी पाठवण्यात येईल। टीकेची पर्वा न करता धाडसाने आणि तडफदारपणे निर्णय घ्यायला हवेत। प्रशासनातील अधिकारी हे निवृत्त झाल्यानंतर पोपटासारखे बोलू लागतात, हे वागणं बरे नव्हे। पवार विरुद्ध पवार अशी टीका केली। तुमच्या बापाच्या पोटात काय दुखतं, आम्ही बघू ना आमचं काय ते, अशा खणखणीत शब्दांचा वापर करत तब्बल 54 मिनिटे भाषण करून अजित पवार यांनी अजूनही आपली दादागिरी चालते हे दाखवून दिले। आणि काही जण अशी आहेत की स्वतः निवडून यायचं नाही। काल एक आमच्या इंदापूरला सभा झाली, त्याच्यामध्ये एका पक्षाचे अध्यक्ष तिथं माझ्याबद्दल काहीतरी बोलले। अरे बाबा, आधी तू तुझ्या इथनं लोकांच्यातनं निवडून येऊन दाखव, मग माझ्याबद्दल बोल। आहे का धमक लोकांच्यातनं निवडून यायची? नाही, मी तर घेतच नाही। मी कुणालाच, मी जर कुणाला घेतलं तर अंगावर घेत असतो। मी पाठीमागनं वार कुणावरच करत नसतो। त्याच्यामुळे त्याच्याही बद्दल काही काळजी करायचं कारण नाही। त्याचबरोबर त्यांनी राजकारणात कसे वागावे याबाबतही समजावले। राज्यातील दुष्काळी परिस्थिती आणि आगामी निवडणुकांमधील राष्ट्रवादीची मोर्चे बांधणी याविषयीही त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले। पुणे शहर आणि जिल्ह्यात महापौर, जिल्हा परिषद अध्यक्ष, जिल्हा दूध संघ ही आणि अनेक पदे राष्ट्रवादीकडे आहेत। पुण्यात जसे आहेत तसे सगळीकडेच असले पाहिजेत, यासाठी प्रमुखांनी प्रयत्न करावेत। जनतेचा विश्वास संपादन केल्यावरच हे शक्य होते असे सांगून पवार यांनी नंदुरबारचे उदाहरण दिले। एखाद्या भागात आपण कमी पडत असू तर पदाधिकाऱ्यांनी त्याकडे लक्ष दिले पाहिजे। पदाचा चांगल्या कामासाठी वापर करा, पक्षाचे पद कमी होऊ देऊ नका। कार्यकर्ते उत्साहाच्या भरात काहीतरी करायला जातात आणि नवे प्रश्न निर्माण करतात। पुन्हा हे सांगणार नाही तर थेट घरी पाठवेन असा सज्जड दमही पवारांनी भरला। पुन्हा हे माहीत नव्हते, सांगितले नव्हते, माहीत असते तर केले नसते असे म्हणू नका। पवार साहेब आणि पिचड साहेब यांच्या समक्ष मुद्दाम मी तुम्हाला सांगत आहे अशी वॉर्निंगही त्यांनी कार्यकर्त्यांना दिली। भ्रष्टाचाराचे समर्थन करत नाही, परंतु कायद्याच्या विरोधात नियमबाह्य काम झाले तरच कारवाई झाली पाहिजे असे सांगून पवारांनी लवासा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांच्या संस्थेला दिलेल्या जमिनीचा उल्लेख केला। मंत्रालयामधलंच एक उदाहरण सांगतो। भुजबळ साहेब मंत्रालयाला आग लागली वरच्या 3 मजल्याला, त्यावेळेस तुम्ही आम्हाला कॅबिनेटच्या वेळेस किती खर्च येईल सांगितलं होतं? 90 कोटी, बरोबर आहे? तुम्ही बघा, आता मी मंत्रिमंडळात नाही, पण मला परवा कळलं की जे टेंडर आलं ते जवळपास 250 कोटी रुपयाचं आलं। मधल्या काळामध्ये टेंडर वाढली की नाही ह्याची तपासणी करा। त्याच्यामध्ये कुणाचं चुकीचं झालेलं असेल तर ते त्या ठिकाणी त्याला शासन पण झालं पाहिजे। परंतु एकंदरीत महागाई वाढल्यामुळे ह्या सगळ्या बाबतीमध्ये आम्हालाही ज्यांना वाटलं होतं, भुजबळ साहेबांनी पण त्यावेळेस आम्हाला सांगितलेलं होतं, त्यांनी ते सगळं मंत्रालय तातडीनं सुरू करण्याच्या करता स्वतः मंत्रालयाच्या समोर खुर्ची टाकून बसून रात्रीच रंगून घेतलेलं होतं। त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की 90-100 कोटी खर्च येईल आणि 3 महिन्यात आपण तो निर्णय घेऊ। आज लवकर निर्णय नाही झाला, लवकर काही गोष्टी तिथं मान्य झाल्या नाही, त्याच्यामुळं अजूनही मंत्रालयाचं कामच सुरू झालेलं नाही। शेवटी निर्णय हे धाडसाने घ्यायचे असतात, तर्फेने त्या ठिकाणी घ्यायचे असतात। उगीच हा निर्णय घेतल्यानंतर कोण काय म्हणेल, मग हा काही वाईट म्हणेल का, मग आपल्या इमेजवर कुठला परिणाम होईल का, बरेच जण स्वतःची इमेज सांभाळण्यातच वेळ घालवतात। लवासाला 30 वर्षांच्या भाडेकराराने ही जमीन दिली आहे। या आणखी 20 वर्षे शिल्लक असून त्याचा मोबदला मूळ किमतीपेक्षा जास्त दिला आहे। त्याचप्रमाणे गडकरींनी चांगला प्रस्ताव दिला, त्यामुळे त्यांना जमीन दिल्याचे स्पष्टीकरणही त्यांनी दिले। राज्यात ज्या ज्या ठिकाणी प्रकल्प होणार आहेत तेथील परिस्थितीची माहिती घेऊन ते प्रकल्प सुरू करावेत। राजकीय परिणामांचा देखील विचार करावा अशी विनंती मंत्रिमंडळाला करीत असल्याचेही ते म्हणाले। नवरात्र महोत्सवानिमित्त सारसबाग येथील महालक्ष्मी मंदिरात कन्यापूजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी मुंबईतील उद्योगपती रमेश तुलसियानी आणि त्यांच्या पत्नी सुमन तुलसियानी उपस्थित होते। याबरोबरच ट्रस्टचे राजकुमार अग्रवाल आणि अमिता अग्रवाल, नगरसेविका मनीषा चोरबेले उपस्थित होते। मुली या देवीचे रूप असल्याने त्यांचे पूजन झाले पाहिजे या हेतूने 18 वर्षांपासून हा उपक्रम राबवला जातो।
यावेळी महापालिकेच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्राथमिक विद्यालयाच्या शाळा क्रमांक 48 लक्ष्मीनगर पर्वती भागातील विद्यार्थिनी उपस्थित होत्या. वैशाली सामंत हिने विद्यार्थिनींची पदपूजा करून त्यांना हळद कुंकू लावले आणि गजरा दिला. तसेच ट्रस्ट कडून विद्यार्थिनींना शैक्षणिक साहित्य, डबा, पिशवी आणि खाऊचे वाटप करण्यात आले. यावेळी विद्यार्थिनींच्या आग्रहास्तव त्यांच्यासोबत या देवी सर्व रूपेषु ही प्रार्थना तर ऐका दाजिबा आणि राधा राधा ही गीते वैशाली सामंत यांनी गायली. विद्यार्थिनींनीही तिला साथ देत त्यांचा आनंद घेतला. दरवर्षी महालक्ष्मी ट्रस्टच्या वतीने 9 दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. या उपक्रमाअंतर्गत दररोज एका शाळेला आमंत्रित करून श्री सूक्त पठणाचा कार्यक्रम घेतला जातो. परंतु यावर्षी अनेक शाळांना एकत्र करून 15,000 विद्यार्थ्यांचा श्री सूक्त पठणाचा कार्यक्रम घेण्यात आला. कर्तव्य बजावत असताना वीरमरण आलेल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पोलीस स्मृतिदिनी आदरांजली वाहण्यात आली. पाषाण येथील राज्य पोलीस संशोधन केंद्रात असलेल्या हुतात्मा स्मृतिस्थळावर हा कार्यक्रम झाला. पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर वासुदेव गाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ आणि सहपोलीस आयुक्त संजीव सिंगल यांनी स्मृतिस्तंभावर पुष्पचक्र अर्पण करून शहीदांना आदरांजली वाहिली. या कार्यक्रमाला सेवानिवृत्त पोलीस अधिकारी वसंत सराफ, सुग सहस्त्रभोजने, वैद्य A.K. अग्रवाल, A.D. जोग, S.M. मुश्रीफ, अशोक धिवरे यांच्यासह अप्पर पोलीस आयुक्त चंद्रकांत दैठणकर, सुरेश कुमार मेखला, अब्दुल रहमान, ग्रामीण पोलीस अधीक्षक मनोज लोहिया उपस्थित होते. मुंबईच्या उपनिरीक्षक नंदिनी पाटील, नागपूरच्या राज्य राखीव पोलीस दलातील हवालदार राम कपाल पांडे, गोंदियातील शिपाई मनोज कुमार बिंजाडे, सातारा अधीक्षक कार्यालयातील शिपाई नेताजी घाडगे यांना वीरमरण लाभले. 1 सप्टेंबर ते 31 ऑगस्ट 2012 पर्यंत देशभरातील 574 पोलीस अधिकारी आणि कर्मचारी शहीद झाले असल्याची माहिती मुख्यालयाचे पोलीस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे यांनी दिली. मतांकरताच भगवा दहशतवाद, हिंदू आतंकवाद असे शब्द तयार करण्यात आले आहेत, अशी टीका भाजपचे राज्य सरचिटणीस आमदार देवेंद्र फडणवीस यांनी केली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कसबा भागाच्या वतीने शस्त्रपूजन उत्सव आयोजित करण्यात आला होता. दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रताप परदेशी, किशोर शशीतल, सुहास पवार आदी यावेळी उपस्थित होते. फडणवीस म्हणाले, वाईटाला वाईट मानण्याची हिंमत राजकीय पक्षांमध्ये नाही. मतांकरता भगवा दहशतवाद, हिंदू आतंकवाद असे शब्द तयार केले आहेत. त्यामुळेच मतांच्या लाचारीकरता राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि हिंदुत्ववादावर नेहमीच प्रश्नचिन्ह निर्माण केले जातात. देशाची फाळणी आणि तुकडे करण्याचे काम राजकीय पक्षांनी केले होते, परंतु त्यावेळीही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने देशाला एक संघ ठेवण्याचे काम केले. श्रीनगरमधील स्वयंसेवकांचे काम आणि बलिदान महत्त्वाचे ठरले, परंतु इतिहास लिहिणाऱ्यांनी राज्यकर्त्यांच्या प्रभावाखाली लिखाण केले. समाजाचा तेजोभंग करणारा इतिहास त्यांनी लिहिला, त्यामुळे लोकांना हे बलिदान माहीत नाही. एकदा परमपूजनीय डॉक्टर हेडगेवारजींना नेमके हिंदू म्हणजे कोण फार सोप्या शब्दात डॉक्टर साहेबांनी त्यांना उत्तर दिलं. ते असे म्हणाले, ज्याचे आईबाप हिंदू तो हिंदू, जो स्वतःला हिंदू मानतो तो हिंदू, आणि त्याच्याही पलीकडे जाऊन ज्याला आपण हिंदू मानतो तो हिंदू. अतिशय छोट्या शब्दांमध्ये सामान्य माणसाला समजेल अशा प्रकारची हिंदूची व्याख्या ही डॉक्टर साहेबांनी सांगितली.
कारण आपण नेहमी असं म्हणतो की हिंदू या शब्दाला जर केवळ धर्म म्हणून आपण मानलं तर ती एक संकुचित व्याख्या होईल. हिंदू ही जीवन पद्धती आहे, भारतीय जीवन पद्धती हजारो वर्षांच्या इतिहासातनं तयार झालेली, हजारो वर्षाच्या प्रयोगातनं तयार झालेली, विज्ञानाच्या आधारावर तयार झालेली जीवन पद्धती म्हणजे हिंदू जीवन पद्धती. त्या हिंदूंचं संघटन आपण या ठिकाणी करतो. दंड, घोष आणि योग प्रात्यक्षिके यावेळी सादर करण्यात आली. माध्यमातून हे सगळे स्वयंसेवक देत आहेत. सुरुवातीला प्रत्युत प्रचलनाच्या साहाय्याने सगळ्यांनी ध्वजाला प्रणाम दिला आणि आता प्रदक्षिणा संचलनाच्या माध्यमातून घोष, संघाचा घोष आणि नियमित प्रेरणा देणारा घोषाचं कुठलंही वाद्य, अनेक पुराणवाद्यांचा ह्याच्यामध्ये समावेश आहे. याच्यात पुणे भारत गायन समाजाच्या वतीने देण्यात येणारा पंडित राम मराठे स्मृती पुरस्कार पंडित तुलसीदास बोरकर यांना प्रदान करण्यात आला. यावेळी अध्यक्ष सुधाकर जोशी, कार्याध्यक्ष सुधीर दातार आदी उपस्थित होते. पंडित बोरकर म्हणाले, जीवनातील कठीण परिस्थितीमुळे शालेय शिक्षण घेता आले नाही, मात्र शिक्षणाची ओढ कायम होती. ईश्वराने माझ्याकडून कलेची उपासना करून घेतली. हा माझा नव्हे तर माझ्या गुरुजनांचा सत्कार आहे. पंडित राम मराठे यांना साथ संगत करण्याचे भाग्य मला मिळाले. राम भाऊ फणसासारखे होते. त्यांचा अचूकतेवर भर असायचा. वादन आवडले तर मनापासून दादही द्यायचे. ते म्हणायचे, प्रत्येकाच्या जीवनात आनंद आहे तो घेता आला पाहिजे. पुढच्या पिढीने देखील त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा. या कार्यक्रमानंतर शिल्पा पुणतांबेकर, सावनी कुलकर्णी, पल्लवी पोटे आणि अतुल खांडे यांनी देवगंधर्व भास्करराव बखले यांच्या परंपरेतील नाट्यसंगीत सादर केले. प्रिया तेंडुलकर ही साहित्यिक वारसा जपणारी लेख होती, असे प्रतिपादन ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे यांनी केले. ललिता ताम्हाणे यांनी लिहिलेल्या टेनची प्रिया एक जीवन प्रवास या पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी ते बोलत होते. वनमंत्री पतंगराव कदम, लालन सारंग, निर्मिती सावंत, कांचन अधिकारी, ललिता ताम्हाणे आदी व्यासपीठावर उपस्थित होते. मोघे म्हणाले, प्रिया माझ्याकडे पहिल्यांदा तिचे लेख घेऊन आली होती. तिचे लिखाण वाचल्यानंतर तिच्या लिखाण कौशल्याची मला झलक दिसली. ती उत्तम लेखिका होती, अभिनेत्री होती, सूत्रसंचालिका होती. प्रिया बहुआयामी व्यक्तिमत्व होती.
या पुस्तकाच्या माध्यमातून आजच्या पिढीला तिची नव्याने ओळख होईल. पतंगराव कदम म्हणाले, प्रिया तेंडुलकर यांनी एकदा माझी एका वाहिनीसाठी मुलाखत घेतली होती. तेव्हा मी त्यांना पहिल्यांदा भेटलो होतो. त्या टॉक शो मध्ये सहभागी झालेल्या सर्व राजकीय नेत्यांना त्यांनी जे राजकीय प्रश्न विचारले होते त्यातून त्यांचे त्या क्षेत्राविषयी जाणही लक्षात आली होती, असंही ते म्हणाले. कांचनचे राही पिढ्यांना धन्यवाद देतो, त्याचे आभार मानतो की मला खूप आज आठवण आली की 2 तास कशी आमची मुलाखत चाललेली होती आणि ज्या पद्धतीने प्रिया विचारत होती आणि ज्या अतिशय छान आणि नवे नवे प्रश्न नव्या नव्या विषयावरती. पण मला अतिशय आनंद आहे की जाताना तिने माझं अभिनंदन केलं किंवा अतिशय उत्तम तुम्ही. मी म्हणतो खेड्यात आलोय, माझं गाव म्हणजे कराडपासून 10 किलोमीटर, यशवंतराव चव्हाणांचं माझं मराठी साहेब 4 किलोमीटरचं अंतर, पण मानवाची निर्मिती झाल्यापासून पहिला मॅट्रिक झाली. यावेळी लालन सारंग, तांबणे यांनीही त्यांच्या आठवणी उपस्थितांना सांगितल्या. सावंत यांनी यावेळी तेंडुलकर यांच्या एका कथेचेही अभिवाचन केले.